नमस्कार मंडळी, आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलोय खुमासदार विनोदांची चटकदार मिसळ, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हास्य हंगामा. मंडळी, आई वडील बाहेर गावी गेल्यानं घरात धमाल करायला तयार झाल्या 2 बहिणी. बघूया त्यांना ही धमाल करता येते का. तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. ऐक ना, ती कधी येणार आहे? कोण? ती बाटली. येईल येईल येईल, गौऱ्या घेऊन येईल लवकर. ओके. हे ताई, हा मम्मी पप्पा पोचलेत ना? अगं ते केव्हाच पोचलेत. मला फोन आला त्यांचा. आणि प्लीज शिवा, आता बाकीचे विषय नको, मला डिस्टर्ब नको करूस. आणि तुझाही फोन स्विच ऑफ करा. मी माझा फोन स्विच ऑफ केलाय. मी केलाय. बरं ऐक ना, हे आपण जे करतोय ते मम्मी पप्पांना कळायला नको. नाही कळणार. हे पहिलं आणि शेवटचं तू म्हणालीस म्हणून फक्त मी. ताई, आपण फक्त ट्राय करायचंय ग. आणि हळू बोल ना, बाजूला मोरे काका ऐकतील ना. प्लीज हळू बोल. मी हळू बोलते, पण मी तुला सांगते हे परत नाही करायचं ताई. आणि ताई, गौऱ्या मला बोललाय की वाईन काय दारू नसते, सॉफ्ट असते एकदम. ती अशी काय दारू सारखी लागत नाही. हा, आणि वाईन जरी समजा दारू असली तरी आपण एकदाच पिणार आहोत ना. एकदा प्यायल्यामुळे आपण काय लगेच असं दारुडे वगैरे नाही होणार. आणि ना आपण एक फोटो काढून ठेवूया, म्हणजे आपल्याला एक असं आठवण छान राहील. गौऱ्या मौर्या, गणपती बाप्पा मौर्या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया म्हणजे काका, तुम्ही आलात? हो, तुम्ही आलात? मग काय दुसरं आलंय काय? अरे काका, तुम्ही कसे काय? कसं काय म्हणजे दुसरं कोणी येणार होतं काय? नाही, या वेळेत आलात म्हणून विचारलं. कसे काय? ते काय नाही, तुमच्या वडिलांचा फोन आलेला. हो, तुमचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे काय? झाला असेल. झाला असेल. वडिलांनी फोन केली की आम्ही जरा बाहेर गावी गेलेला आहे, पुरी एकटेच आहे, तेव्हा लक्ष ठेवा. आता एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिल्यावर मला यायला नको काय? बरोबर आहे तुमचं. नाही, पण काही काळजीचं कारण नाही काका, आम्ही अगदी व्यवस्थित आहोत. मी काळजी घेते. तुम्ही लाख असाल व्यवस्थित. तुझं ठीक आहे, ही केवढी लहान आहे अजून. नाही काका, मी मोठी झाली आता. कधी मोठी होशील वासाडी? एवढी होती तीचपासून बघतोस तशीच आहे सजून. काही पाल उंदीर दिसला ना घाबरून उड्या मारायची. त्याच्यासाठी ना तुमच्या सोबतीला हा मी पुरुष घेऊन आलेलो आहे. काय समजले? हा पुरुष म्हणजे मी आहे पुरुष वाटतोय ना. मग शिवा दीदी, तुला माहितीये का माझी बॉडी केवढी मोठी, अशी एकदम मोठी. मी कोणाला पण असं भिशूम 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 मारेन मी. डायनासोर कुठं डायनासोर आहे? कुठं डायनासोर आहे? हा काय आम्हाला सांभाळणार काका? एवढंच आहे, ह्याला घेऊन जा काका. एवढीच नाही आहे का? आणि वसाड तू कशाला घाबरलास? यांची राखण करा आलेलास नाही तू कशाला घाबरलास? काय आहे बघा पोरीनो, एक रात्र इथं हा थांबल तुमची सोबत म्हणून. काय समजली? सगळं समजली काका. म्हणजे याला आमच्या गळ्यात टाकून तुम्ही आणि काकी पिक्चर बघायला जाणार ना. सगळं समजली मला. म्हणजे एवढा एकांत आहे थोडीच पिक्चरला मी जाणार आहे. तसं नव्हा थोपाड फोडी ना काय बोललीस तर. तुम्हाला काय काय लागला, काय भीती वाटली तर मला लगेच फोन करा. मी तुमच्या शेजारीच आहे का, मी ताबडतोब येईन. काय समजले?
मग येऊ मग मी मग नाही नाही पण याला घेऊन जा ना काका. कसं आहे ना मला रात्री ना खूप शांतता लागते. म्हणजे झोपायच्या आधी ना मला मेडिटेशन करायचं असतं ना. आणि हा इथे तिथे टाइमपास करणार मस्ती करणार मला असं कॉन्सन्ट्रेट होणार नाही काका. प्लीज मला घेऊन जा. मोठी कॉन्सन्ट्रेट करणारी हा काही कमी नव्हे. मग हा काय योगासना का फोगासना काय काय करतात ना. काय बोलता? सगळं याला येतात. सगळं येता. काय येता रे तुला? दत्तू याला कपिल भारती करून दाखव. कपिल भारती येता. कपिल भारती कर हा. करून दाखवतो. हा जबत व्हेरी गुड व्हेरी गुड. काय रे काय जिबका बाहेर काढलीस. हा पागल सगळ्याच गोष्टी धरून ठेवायच्या नसतात त्या सोडायच्या पण असतात. सांगा काय करतो नाही येडायच काय रे तो. ताई नाही ते काय झालं ते टीव्ही वर अर्धाच कार्यक्रम बघतो ना. मग कार्यक्रम सुरू झाला की लाईट जाते. त्या धरून ठेवायचं माहितीये सोडायचं त्याला माहितीच नाही आहे का नाही काय समजलं. पण ही आपली जी ताई आहे ना शिकविल हा तुला काय तर चालेल. मी मला नाही नाही म्हणजे मी अजून तेवढी प्रो नाहीये ना त्यामुळे मला नाही जमणार. तुम्ही घेऊन जा नाही ते काय तर आहे ना तुमचा कपिल का काय तर सगळं शिकवून टाका ना काय तर. नाही जमणार त्याला. तुम्ही घेऊन जा ना. जमल 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 त्याला शिकवा. नाही, एक रात्र इथं राहून द्या. हा मी येतो आणि तुम्हाला काय काही लागलं तर मला ताबडतोब फोन करा. मी बाजूला जातो तुमच्या. येऊ मी काळजी घ्या पोरींची. हा त्रास देऊ नको त्यांना. हा अजिबात चल येतो. हा चल. अशी भानकन वाजवी ना बघू नको. बघू नको. तुझ्यामुळे ना प्लॅन कॅन्सल होईल दत्तू आमचा. सटकन वाजवी ना तुझ्या. रडू नको मी डोक्यात घालीन. आवाज का आवाज का. थांब थांब शिवा ऐक. अरे तो बघ. सोडायच्या असतात गोष्टी मित्रा. रडू नको दत्तू रडू नको. मुटकाच मारी. रडू नको. शांत शांत. हे काय करतो. मी घाबरलो. नको हे असं नको घाबरू. ताई याला सांग. मी बोलते. नको घाबरू असं दत्तू. नको असते पण नका घाबरू रे. अरे ताई याला थांब जरा किती चिडचिड. ते मोरे येतील. हळू बोल जर. मी मॅनेज कर. बाळा दत्तू काय झालं बाळा. नको एवढं गोडीने बोलू. घाबरायला झालं का. या दीदीला घाबरलास तू. लय डेंजर आहे ती. खूप अशी फणकावेल ती. घाबरूनच राहा. घाबरायचं. हा तू चांगली आहेस दीदी. मी चांगली आहे. हो ना बाबू. मी चांगलीच आहे. मग माझं ऐकशील की नाही. आतमध्ये आमच्या बेडरूम मध्ये जाऊन शतरंजी घालून झोपून जायचे लगेच. ओके चल 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 बाबू. नाही दीदी पण मला एकट्याला झोप नाही लागत. बाजूला कोणी असले ना तर मग मला झोप लागते. ए लहान मुलांचा गुलशन ग्रोवर. कोणीतरी बाजूला पाहिजे. बाजूला पाहिजे. मारीन तुला. जाऊ झोपता याला सांग. मी समजवते ना. समजव जरा. नाही 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 घाबरतोस ना. भीती वाटते. तू कशासाठी आलास इकडे. कशासाठी थांबलास. मी तुमचं रक्षण करायला आलोय. बॉडी एवढी मोठी. क्या बात आहे. बापरे मग तू स्ट्रॉंग आहेस की नाही. मग असं स्ट्रॉंग मुलाने घाबरायचं नसतं. एकट्याने झोपायचं बिंदास. काही होत नाही. चला चला झोप. नाही दीदी पण मला मम्मी पप्पांसोबत असं हातपाय पसरून झोपायची सवय आहे ना म्हणून मला झोप नाही लागणार. हो पण मी आता तुमचं संरक्षण करणार. कोणी पण आलं ना तर त्याला भिशुम 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 मारणार एकदम जोरात. आता काही नको बोलू ताई मध्ये. मी हात वर केले. दत्तू इकडे ये बाबू. बच नाही घाबरू नको ना. घाबरू नको. तुला पोत्यातली जादू बघायची आहे. पोत्यातली जादू कशी असते. पोत्यातली जादू ना बाळा. पोत्यातल्या जादूत ना राजकुमार येतो. आणि राजकुमारी येते. आणि आणि आणि
उडणारा हत्ती पण येतो आणि- चालणारी झाडं पण येतात. चालेल मला बघायची मला बघायची. शिवा, नाही, ताई, शिवा, नाही याला- ऐकायचंयस तू माझं. नाही शिवा, मला नाही. पोत्यातली जादू बघायचीच आहे. अगं, जादूचा पोता. मी बघणार बघणार. चला 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 शिवा, काय करणार आहेस तू? अगं बघ त्याला जादू दाखवणार ताई. ये ये चल 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 चल. व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई ताई तू पण ये ना. पण तुझ्या नंतर येणार हा बाळा मी. का 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 अरे आपण दोघं गेलो आणि दोघांना हत्तीने बघितलं आणि तो बोलणार नाही का मग हे नाही नाही आम्हाला नाही खेळायचं आम्हाला नाही खेळायचं. तो एकटा मी- चहा मी पुढे. जातो, हा, मी चल, चल, जातो. चल, 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 चल. चल, 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 चल. काय करतेस तू? तू इथे. अगं, पण नको 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 ना. अरे. गप्प काय तू? अगं त्याला श्वास घ्यायला मिळाला हवा. गप, 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 गप. वेडी आहेस का तू? मरेल ना त्याला श्वास घेता नाही आला तर. गप ताई प्लॅन ठरलाय ना आपला. एक खूप वेळ झाला का, पण तो गौऱ्या कधी येणार आहे? येणार ताई येणार. हश. श्वास घेता येतोय ना रे? घेत राहा, श्वास घेत राहा. ग्लास कुठे आहेत? अरे तू कधी येणार आहे? ग्लास इथे घे. गौऱ्या येईल लवकर. चला. अशो. ताई गौऱ्या आला तू रे. गौऱ्या आला. गौऱ्या मौर्या गणपती बाप्पा मौर्या. काका गणपती बाप्पा मौर्या. काय झाला काय 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 झालं काय झालं? नाही ते दत्तूचा मला फोन आला. नाही गोत्यात अडकलोय म्हणून फोन आला. दत्तू कुठं आहे? कोणाचा फोन आला? दत्तूचा. त्याच्याकडे फोन आहे का गा? हा अगं लहान पोरांना फोन द्यावा लागतो सिक्युरिटी म्हणून. हो, हो. दत्तू कुठं आहे? कुठे दत्तू मला विचारते दत्तू कुठं आहे? नाही. दत्तू कुठं आहे? अहो तेच नाही माहिती दत्तू कुठे आहे काका. तुम्हाला नाही माहिती? नाही दत्तू अहो, ए, दत्तू! आम्ही कशाला को- वाचवा पापनू 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 ए, वाचवा पापा! पापनू. अरे पोत्यात काय करतो दत्तू? बाबा सोडवा मला कोणी चावते नाही. अरे आत काय करत होतास? पोत्यात काय करत होतास? अय्या, तू वेळ आहेस का तू? असं लपून बसायचं ए, असतं? पोत्यात कळत नाही काय झालं? ए, बाबा ए, शोधतायत, हा? पोत्यात काय करत होतास? पोत्यात कशाला गेला होतास? ही दीदी बोलली की त्याच्यामध्ये हत्ती आहे राजकुमार आहे राणी आहे, पण आतमध्ये कोणीच नाही सगळं अंधार 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 होतं आतमध्ये. किती गो गोल खोटं बोलतो. खोटं नाही बोलायचं पप्पांबरोबर. हा? हो. तू किती खोट्या बोलतेस? अरे तुमच्याकडे सिक्युरिटी म्हणून ठेवला त्याला तुम्ही पोत्यात भरला. नाही काका पोत्यात नाही भरला आम्ही त्याला. आम्ही काका ऍक्च्युली आम्ही ना मामाचं पोतं हरवलं खेळत होतो. काय दा? मामाचं पोतं हरवलं. मामाचं पोता हरवलं. तुझ्या आईच्या भावाने ठेवला नाही. मामाचं पत्र हरवलं असं आहे ना ता? हा काय? मला विचारते हा काय म्हणून? काका सॉरी मी खरं सांगून टाकते. काय? ताई मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की तुमचा मुलगा खूप दंगा करतो, आम्हाला त्रास देतो, मला शांतता लागते काका, म्हणून मग आम्ही गंमत म्हणून त्याला घाबरवायचं म्हणून पोत्यात ठेवलं होतं. बाकी काही नाही. अरे त्रास देतो घाबरवायचा म्हणून त्याला तुम्ही पोत्यात भरला. हो एवढंच होतं, बाकी काहीच नाही. एवढंच होता त्यात जीव गेला असता मग. कसं कसं जीव जाणार ना काका. लहान आहे तो. हो, लहान नाही, जीव नाही. जाणार. काय बोलतोस? हा कोण? हा तो आहे तो. कोण? हा, तो आहे तो. तू आहे तू हे म्हणजे काय कोण आहे? कुरिअर घेऊन आलाय, डिलेव्हरी बॉय. डिलिव्हरी बॉय आहे हा. मी डिलिव्हरी बॉय मी हो. होय मी होय का? डिलिव्हरी बॉय हो, हो. हातात काय तुझ्या? वाईन म्हणजे दारू? नाही नाही हे- अय्या, काका वाईन म्हणजे दारू असते. मग काय असता? वाईन म्हणजे दारूच असते. हा. तुम्हाला माहिती नाही? नाही. कोणी मागवलं? मागवलं कोणी? कुणी मांग हे तुमच्या मुलाने, दत्तूने. हा तुम्ही फोन दिलाय ना, त्याने फोन केला आमच्या समोर आणि मागवलं. हो दत्तू मगाशी फोन करत होता कोणाला तरी. तुम्हाला कोणाचा फोन आलेला हो? मला दत्तू म्हणून कोणाचा तरी फोन आलेला. अरे बघा. दत्तू? तू मागवलीस दारू? नाही नाही बापानू बापाकडनं फक्त एवढंच शिकलायस? बाकी काय शिकलास नाही? नाही नाही बाकी काय शिकलास नाही? नाही, मी नाही मागवली. दारू कशाला मी नाही मागवली. दारू कशासाठी मागवलीस? मी नाही मागवली पप्पानू. मग कोणी मागवलं? या शिवा दीदीने मागवली. हे काही काय बोलतो हा मी ऐकलं होतं पोत्यात असताना की तुला दारू प्यायची आहे म्हणून. हा आणि पप्पानू हा गौऱ्या आहे गौऱ्या, तिकडे नाक्यावरती बसलेला असतो, मला सारखा 2 रुपये देऊन शेंगदाणे आणायला सांगतो. मी? हा अरे काय तुझ्याकडे नंतर बघतो.
दारू मागवलीस तू? खरं सांग, दारू कधी मागवलीस ना? हो मागवली आम्ही दारू. मागवली? हो मग पिण्यासाठी मागवली? नाही मग? ते टॉयलेट क्लीन करण्यासाठी मागवली. आणि ती दारू नाहीये, वाईन आहे. वाईनने टॉयलेट क्लीन होतं काका. काय सांगतेस का? हो म्हणजे काका कसं असतं ना, वाईन टाकली ना एकदा का फरशीवर की असं एकदम लख्ख होऊन जातं, आपला चेहरा पण दिसतो अगदी फरशीत. हो दे वाढली इकडे. नाही ऐका ना, म्हणजे आमच्या बाथरूम साठी आहे ना ती. नाही माझं आमचं पण बाथरूम खराब झालेलं आहे ना, तर जरा टाकून बघतो. आणि फरशी पण चकाचक होते काय, माझा तोंड दिसेल ना त्याच्यात. जर कर चल दत्तू, चहा आपण निघूया. चल, चल, येतो. गेली. आता गौऱ्या दुसरी मिळेल. दुसरी मिळेल, एवढ्या मेहनतीने मी आणली. दुसरी मिळेल. मी नाही चाललो आता. मी गौऱ्या प्लीज गौऱ्या. आचोड. हा गौऱ्या इथं गौऱ्या करते आणि ते ओंक्याच्या बाईकवर फिरते. मला माहिती आहे सांगायला. गौऱ्या काय कोण ओंक्या कोण काय काय म्हणाल? कोण नाही ताई भूक लागली आहे ना, चल दाल खिचडी खाऊ ताई. नाही मला तू पहिल्यांदा सांग काय म्हणाला तो? क्या बात है. अशा पद्धतीचा विषय निवडल्याबद्दल आपल्या सबंध क्रिएटिव्ह टीमचं खूप कौतुक. क्या बात. आणि परफॉर्मन्स अतिउत्तम. सई मस्त झाला परफॉर्मन्स. मला असं वाटतं की तुमची जोडी ही हळूहळू काय म्हणूया, आमची ही फेवरेट आहेच, पण अख्ख्या महाराष्ट्राची पण फेवरेट जोडी होत चालली आहे. आणि दत्तू तर असायलाच पाहिजे तुमच्याबरोबर. दत्तू नसेल तर अपूर्ण वाटते फॅमिली. पण प्लॅटॉनिक आणि रसिका फारच मस्त. मला म्हणजे आधी आम्हाला असे रिप्लाईज किंवा फीडबॅक्स यायचे की नम्रता प्रसाद किंवा समीर विशाखा, पण आता आवर्जून लोक तुमच्या दोघांचं रादर दत्तूचं पण नाव घेतात. आणि याचा अतिशय अभिमान वाटतो, कारण आमच्या डोळ्यासमोर डेव्हलप झालेला आहे दत्तू. आमच्या डोळ्यासमोर तो इव्हॉल्व्ह होत चालला आहे आणि कोणाची प्रगती बघायला ह्या खुर्चीवर बसून समाधान वाटतं. तर हे समाधान दिल्याबद्दल थँक्यू. प्रसाद दा. वाह 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 वाह, मजा आली. मला खूप मजा आली. रसिका, बरेचदा तू मोऱ्यांची एक तर बायको असतेस, दत्तूची आई असतेस. आज तुला बऱ्याच दिवसांनी मी अशा तरुण मुलीच्या भूमिकेत बघतोय आणि त्यामुळे मला प्रचंड आनंद होतो, कारण तू त्याही भूमिकेत चपखल बसली आहेस आणि तू ती केलीस पण खूप मनापासून. खूप मजा आली रसिका, व्हेरी वेल डन. आणि काय होतं की वाण नाही पण गुण लागतो, तसं बरोबरीला ओरिजिनल 100% टपोरी शिवाली तुझ्याबरोबर असल्यामुळे तिचे काही गुण तुझ्यात आले आणि तुमच्या दोघींची जोडी फार मस्त वाटली बघताना. दत्तू, मला तुला खरोखर एक प्रश्न विचारायचा आहे की एवढी दाढी तुला असताना इतक्या लहान मुलाचं कन्व्हिक्शन तू कुठून आणतोस यार? मला फार अप्रूप वाटतं तुझं कधी कधी, सिरियसली. म्हणजे कन्सिस्टंटली तू लहान मुलाचे रोल करतोयस. आणि आम्ही सोड, म्हणजे आपलं एक कुटुंब आहे, आपली एक फॅमिली आहे, पण महाराष्ट्राने तुला लहान मुलगा म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे, तर तुझ्या कन्व्हिक्शनला सलाम केला पाहिजे. बाकी मोरे फॅन्टॅस्टिक. गौऱ्या शेवटी आलास पण मजा आली खूप. अशा मुरलेली वाईन प्यायल्यानंतर कसा आनंद होतो तसा आनंद हा परफॉर्मन्स बघून झाला. मजा आली. वा वा वा, सुपर गर्ल्स, कीप इट अप. मंडळी, विनोदाचे धमाल रंग उधळणारे कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी कांबळे आज झालेत रंगभूषाकार. आणि त्यांच्या रंगात रंगून जाऊन प्रसंग आणखी खुलवायला तयार आहेत. खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत या त्रिकुटाचं स्वागत आहे. तुमचं नाव श्याम आहे का? हो हो हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण ना लगेच 10 मिनिटात सीन सुरू करतो. हा चालेल ना. पटकन तुम्ही राजाचा मेकअप करून घ्या. हो. मी काय म्हणतो, डायलॉग पाठ झालेत? हा झाले. खूप दिवसांनी काम मिळाले का? तुम्हाला कसं कळलं पण? नाही, ते मेकअप होण्याआधीच डायलॉग पाठ केलेत म्हणून बोललो.
नाही काय गरजू कलाकारच असं वेळेत काम करू शकतो. नाहीतर काय इकडे माजोडे नट असतात, त्यांना ना 2 दिवस मिळतात पाठांतराला, तरी शूटिंगच्या दिवशी माझ्या मागे लागतात. आहे की ना, एक स्किट बाहेर बसतो ना आम्ही आमचं पाठांतर असे मागे लागतात. काय बोलणार ना. बरं मी काय म्हणतो, 5 मिनिटात तयार व्हा, लगेच शूट चालू करतो प्लीज. जरा घाई आहे. बाकी काय चालेल. या तुम्ही अरे लवकर. अरे अरे पण मेकअप कोणी केलं पाहिजे? अरे कोणी आहे का रे मेकअप करायला कोणी? अरे अरे या ना मेकअप करा ना. मेकअप दादा. हा लवकर लवकर मेकअप करा. करायचा? हा पटकन पटकन. 10 मिनिटात रेडी करा. लवकर करा. काय करायचंय? राजाचा रोल आहे. मेकअप करून टाका बा पटकन. अरे बघा तोंडाचा मेकअप करायचा, पायाच्या नाही. हा काय राजाचा रोल आहे सांगितलं ना. राजा सगळ्यात पहिले 5 किलो तुम्ही आरशाला पहिले लावा बाबा. पहिलं हा. एक मिनिट काय तुमच्या दोघांपैकी मेकअप मन कोण आहे? दोघे हरकत नाही. 5 टिकले आरशाला, 1 लावू राजाला. सॅल्यूट नाहीये, सॅल्यूट नाहीये. 1 टिकली राजाला. तुम्हाला सॅल्यूट हवाय का? नाही. सॅल्यूट हवाय तर तसं सांगा. नको पटकन देऊन टाका. एक मिनिट हे बघा. एक मिनिट 1 आणि 1 मिनिट. ओके. हा. अरे काय केलं रे तुम्ही माझ्या? त्या नवरी मुलीला लावतात तसे टिके लावून टाकले का? अरे मी राजा आहे ना रे इथे तिथे. अरे हो बाला राजाच करतोय. पण मला सांग यो राजा करारी आहे का चिरकुट आहे? असे वेगवेगळे प्रकार असतात राजांमध्ये. राजाचे सॉलिड प्रकार असतात. म्हणजे तुम्हाला जर हवं असेल ना तर आम्ही तुम्हाला भिकारी राजा पण बनवू शकतो. नाही भिकारी वगैरे नका बनवू. हे बघा मला कॅरेक्टरचा अभ्यास नाही माझा. मी फक्त पाठांतर केलेलं आहे. मी राजा आहे बा, नुसता राजा. बाकीचं नाही माहिती मला. तरी पण राजा जरी असला तरी एक स्पेसिफिक राजा असेल ना. कुठला राजा आहे बाबा? की बाबा तू स्वाभिमानी राजा आहे की म्हणजे असं पत्त्यातला राजा आहे? पत्त्यातला राजा हा कुठला राजा? म्हणजे असतं ना बाबा राजाचा पत्ता किंवा रामनगरीतला राजा, श्यामनगरीतला राजा. काय फालतुगिरी करतोय? असं असतं का पत्त्यातला राजा? अरे आपण जो पत्ते खेळतो त्यातला राजा. म्हणजे एक चौकूट असतो, एक बदाम असतो, एक उस्पिक असतो, एक कुलवर असतं. पहिले 2 समजले. उसपुकन कुलवर हे अशी नाव असतात. अरे या पत्त्यातले राजे मला माहिती आहे, पण मी कुठला राजा आहे ते नाही माहिती ना मला. असं कसं? राजा कुठचा आहे ते माहिती पाहिजे ना. की बाबा तू बाबा संशयी राजा आहे की तू भांडकुदळ राजा आहे की तू असा आळशी राजा आहे? म्हणजे असं कुठला राजा आहे? एक मिनिट संशयी राजाचा मेकअप कसा असतो रे? नीट लक्ष दे. संशयी राजाचा मेकअप असतो ना तो असा असतो. ही संशय राजाची ऍक्टिंग झाली ती मी करून घेईन. तिला वाटतं नाही तो म्हणतोय खरं, करेल की नाही माहिती नाही. फालतूपणा करू नका. नाही संशयी राजाचा मेकअप कसा असेल ते सांगा. अरे म्हणजे कसं असतं की हॅलो मेकअप झाला लवकर आहे. अरे मेकअपला सुरुवातच नाही झाली रे अजून. का? कोण आहे तिकडे? फोन दे. 1 मिनिट देतो. दादा ते बोलतात असिस्टंट. हॅलो दादा मेकअप का ना होता तिकडे? मेकअप का ना होता तिकडे? काही नाही, एकदम घाणेरडा आर्टिस्ट आहे. काही सिरियस देत नाही बसायला. म्हणजे आपले कॅरेक्टर काय हे ही त्याला माहितीच नाही. आम्ही मेकअप तरी कसं करणार? एक काम करा, त्याला फोन द्या. हॅलो तुला तुझं कॅरेक्टर माहित नाहीये? अरे सांग ना तोंडाने तू राजा आहेस ते. नाही मी सांगितलं राजा आहे म्हणून मी, पण ते म्हणतात कुठला राजा कसला राजा. आता मलाच माहिती नाही मी कुठला राजा आहे तर मी काय सांगू? अरे देवाने तोंड दिलं, सांग ना त्यांना तू कोकणी, खानदेशी, राजस्थानी राजा आहेस ते. तुम्हाला 5 मिनिटात सेटवर पाहिजेस, कळलं ना? ठेव. त्यांनी बायना बाटोडी आणि अजून कन्फ्युजन वाढवलं. कोकणी, खानदेशी, राजस्थानी राजा आहे म्हणे मी. असा मग या राजाची भाषा कुठली असेल? म्हणजे आता तरी तुला कळलंय का तुझं कॅरेक्टर काय आहे? मला फक्त एवढं माहिती मी राजा. तुम्ही करा ना, काय करायचे ते करून टाका ना मेकअप पटकन. ठीक आहे मग मी काय बोलतो, याला सूर्यवंशी राजा करूया चंद्रवंशी राजा करूया? एवढं ताण मारत नको जाऊन एका दिवशी पचकन जाशील ना. दोन्ही बदला काय फरक आहे? पण कौरे फरक आहे. सूर्यवंशी राजा मला आम्ही सूर्य काढतोय आणि चंद्रवंशी राजाला
चंद्र काढतात. असं का? मग एक काम करा, मला सूर्यवंशी राजा करून टाका बा. कपाळावर सूर्य काढून टाका. नाही तरी पण म्हणजे सूर्यवंशी म्हणजे कुठला सूर्यवंशी? म्हणजे तो मावलणारा आहे की उगवणारा? अरे काय फरक पडतो रे, काढा ना कुठला तरी. नाही ना, असं कसं? अरे फरक आहे त्याच्यामध्ये. जर मावळणारा सूर्य असेल तर त्याचा अर्थ काय होतो की बाबा हा राजा म्हातारा झाला, याची कारकीर्द संपली आहे, म्हणून तो मावळणारा सूर्य. आणि जर उगवणारा सूर्य असेल तर बाबा राजा तरुण आहे, त्याचा आत्ताच राज्याभिषेक झालाय, म्हणून तो असा उगवणारा सूर्य. असं आहे, त्याचा फरक आहे त्याच्यामध्ये. अरे तुम्ही बायना लॉजिक लाव्या. एक काम कर, म्हातारा राजा करून टाक, मावळणारा सूर्य काढून टाक. मावळणारा ओके. मावलणारा तर मावलणारा. काय झालं रे? म्हणजे मावलणारा जर सूर्याचं कारायचं झालं तुम्हाला तर तो डोंगराच्या मागून मावलत का समुद्राच्या मागून मावलत? अरे काम ना कुठला तरी. तुने बायना यडगात्या काय डिटेलिंग करतो रे तू? एवढं डिटेलिंग आहे ना डिरेक्टर आणि रायटरने पण केलेलं नाहीये. एक राजा आहे एवढं स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं आहे फक्त. मला त्या राजाचं नाव पण माहिती नाही. हरकत नाही. बसा, शांत बसा तुम्ही. करा लवकर. आणि म्हटलं केलं ना मेकअप करताना कान फट्टे आवाज काढी. मेकअप करायला तर काय हो टेन्शन येतं ना, कुठला मेकअप करायचा? कर ना मेकअप. करतो करतो. बघ कन्फर्म डोंगर इकडे दोन आहेत रे. कवरे मोठे डोंगर आहे तिकडे. बघ हे बघ, हे डोंगर इकडे आहेत तयार. याच्या माग भाला तू आहे ना मावलणारा सूर्य का? ओके दादा, ओके या तुम्ही इकडे. मावळणारा सूर्य. ओके ओके. म्हणजे असं मावलणारा सूर्य का? मावळणारा सूर्य. ओके. हे बात आहे. असा मावलचं बघ कवरे तरी पशी मागे. अरे काय केलं रे? अरे बापरे. नाही आता यो पावलना सूर्य जामच तू भारी काढलंच आहे. मी आता कावला घरटेकडे जातो ना त्याचं चित्र काढतो. कावळे कशाला काढतो आता? काढतो जरा 1 मिनिट थांब ना बाला. मस्त काढतो जरा थांब. अरे संध्याकाळ झाल्याच्या नंतर कावळे सगळे पक्षी आपापल्या घरी जाणार ना बाबा. कावळा काढा, काळा वर, डोंगराच्या वर काढ, डोंगराच्या वर. हा बरं दादा, मी काय म्हणतो, हे तुझी म्हणजे प्रतिमा जी काढलेली आहेस तू, त्याच्यावरनं मला असं दिसतंय की ह्या ज्या 2 डोंगर आहेत त्या डोंगरांच्या मधनं मला अशी ना एक अशी डोंगरांच्या त्या अशा कपारीतनं एक मस्तपैकी अशी नदी अशी झुळझुळ वाहताना मला दिसते. कसं वाटतंय बघ? हे बघ. काय बोलतो, ही झुलझुलणारी जी नदी आहे ना ती अजून थोडीशी हिवरी करणं, निवली करणं. हिवरी पाहिजे, हिवरी. हा थोडी हिवरी झाली पाहिजे, अशी झुलझुल झुलझुल झुल. हिवरी, ही हिवरी झाली. ही बघ कशी हिवरी वाटते बघ. काय केलं? हे काय केलं? काही नाही केलं. आता सूर्य मावळतं बोलत तर घरटे आपापल्या घरात जातात. हो का? हॅलो, झालास का रेडी? लवकर ये ना यार. अरे या मेकअप म्हणजे आहेत ना दादा, त्यांनी काहीतरी विचित्रच मेकअप करून टाकला. नदी बिदी काढून टाकली माझ्या नाकावर त्यांनी. काय? त्यांच्याकडे फोन दे, त्यांच्याकडे फोन दे. हॅलो. हो दादा, ते काय म्हणताय? तुम्ही काय केलं त्या चेहऱ्यावर? काही नाही. तो बोलला सूर्यवंशी राजा करा म्हणून. तो बोलला? अय्यो बोलला. त्याच्याकडे फोन द्या पहिला. मी कधी बोललो रे? तुम्हीच बोलला. अरे स्वतःला शहाणा समजतो, माझा तुला. एक काम कर, तुझ्या चेहऱ्यावर जे काय केलं ना ते सगळं पुसून टाक. तुझा राजाचा रोल गेला. म्हणजे अरे म्हणजे काय, इथे सर्व वैतागले, कधीपासून वाट बघताय तुझी. ऐक ना. हे बघ, लढाई करणार आहे ना तुम्ही, मग राजा असला पाहिजे ना. अरे नाही, ते सरांनी जरा चेंज केलंय. काय? लढाईचं नाव ऐकून राजाच्या छातीत कळ येते आणि तो मरतो, असं केलं त्याने. हा, एक काम कर, रडू नकोस. तुझ्यासाठी एक शिपाईचा रोल ठेवलाय. पटकन 5 मिनिटात शिपाईचा मेकअप करून इथे मला पाहिजेस. काय तुला? ठेव फोन. काय केलं? तुमच्यामुळे माझा राजाचा रोल गेला. शिपाई झालोय मी. अरे वा करतोय रे. पटकन पुसा, हा मेकअप पुसा ना लवकर. ओके थांबा. एक सेकंद. अरे ते लवकर. तुम्हाला शूटिंगला लगेच जायचंय ना तिकडे. ओके.
माझी स्किन येणार आहे एवढा घासू जाणार ते सगळं निघालं पाहिजे. शिपायाचा तुम्हाला मेकअप मस्त करतो. एक मिशी लावायची. हा मिशी दादा ही मिशी बघा. ही कशी वाटते? हा बघू. ही बरी आहे. मस्त आहे. हे बघ हे टेस्ट बघ इकडे कशी वाटते. हे बघ एकदम मस्त आहे. हो हा. छान वाटते. मीच जाऊ शिपायाचं काम करायचं. एक मिनिट. गम लाव व्यवस्थित गम लावूया. हे लावूया आपण गम. शिपाई आहे बोलत अशी झुपकेदार दिसली पाहिजे अशी झुपकेदार. हे बघा दादा तुम्हाला करूया शिपाई. एक मिनिट पण मला सांगा तुमचा जो हा शिपाई आहे तो शूर आहे का मगरूर आहे? गु आहे गु आहे शिपाई. लाव मिशी. तुला काय करायचंय? मग गुरूर काढून टाकतो त्याचा. गुरूर काढून टाकतो. एक सेकंद. हे बघा आता बघ कसं वाटेल बघा. क्या बात आहे शिपे मस्त जाम भारी करलं. कशी वाटते? अशी लावशील मिशी? कशी आहे? अशी लावतात म्हणजे कवरी वाकरी लाव. या बाजूने आहे ना जराशी वर गेली आहे. ती आपल्याला परत काढायला लागेल. अरे माझी चामडी निघेल ना रे. चामडी निघाली तरी चालेल पण शिपायाचा रोल. अरे यार एवढा वेळ का लागतो मेकअप? एक मिनिट. हे दोघं कोण आहेत? ते मेकअप दादा आहेत ना ते. अरे नाही रे हे मेकअप पण नाहीच आहेत रोजचे. हे कोणतरी कोण आहात तुम्ही? आम्ही ते पासिंगला आलो होतो. अरे तुम्ही ज्युनियर इथे काय करताय? इकडे काय योज बोलला अरे या मेकअप करा. आम्ही बोललो आवरत चान्स कोण सोडणार? मला अक्कल बिकल आहे की नाही? बघायचं ना कोण आहे ते. अरे मी बरं झालं तुझं पॅकअप आहे तेच सांगायला आलोय. तुला घरी जायला सांगितलं. कुठून येतात ऍक्टिंग करायला काय माहित. क्या बात है पॅकअप आहे तुमचा. अरे बाला याला तेल दे तेल. एक मिनिट. तेल मेकअप करायला तेल दे आता. तुमचा पॅकअप. तेल मला नाही तेल तुम्हाला लागणार आहे. आता मला तेल लावून तुमची नाही आम्ही मेकअप केलंच नाही. मस्त रंगारंग परफॉर्मन्स. प्रसादा छान. प्राजक्त ॲक्च्युली मला तुला एक सूचना करायची आहे. जेव्हा प्रत्येक भागाच्या सुरुवातीला तू इंट्रोडक्शन करून देतेस तेव्हा तू खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार जे म्हणतेस ते आता बदल. माझ्याकरता काहीतरी वेगळं शोध. कारण त्याच 3 उपाधी मला या तिघांना द्यायच्या आहेत. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार. मस्त. श्याम्या छान दिसतोयस, रुबाबदार दिसतोयस. अरुण किती मिश्किल आहे हे गेली कित्येक वर्ष आपण बघतोच. आणि पॅड्याचा खट्याळपणा आपण सगळे जाणतोच. छान होतात परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. बने का नाही आला? बने या बने. मला असं वाटतं जेवढं दिवस मी तुला बघतोय मला असं वाटतं 1 वर्ष 1.5 वर्ष तुला झालं असावं या मंचावरती. बरोबर? हे जे इथे बसलेले सगळे जे मित्र आहेत मागच्या सोफ्यावरचे पेक्षा पुढच्या सोफ्यावरचे, हे जवळपास माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वर्ष तरी काम करतायत. बरोबर? आणि तुम्ही सुद्धा आता जवळपास 8-10 वर्ष काम करताय मागची मंडळी. तर आपल्यापेक्षा इतक्या सिनियर लोकांना असं तोंडावर हे सगळे माजुरडे नट असं म्हणताना भीती नाही वाटत? नाही जेन्युइनली विचारतो, भीती वाटते का नाही? मनातनं वाटते ना भीती? वाटते ना? व्हेरी गुड. मनातनं भीती वाटलीच पाहिजे कारण ते सिनियर आहेत. पण परफॉर्मन्स करताना नाहीच वाटली पाहिजे आणि ती नाहीच वाटली. कौतुक करतोय मी तुझं. त्याच्या चेहऱ्याचे रंग उडाले होते. कौतुक करतोय मी तुझं. जेव्हा आपण भूमिकेत असतो तेव्हा सिनियरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवून जे वाक्य दिले ते तडफेनी म्हटलंच गेलं पाहिजे. पण मनात कुठेतरी त्यांच्याबद्दलच्या सिनियरिटीची जाणीव असलीच पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी चेक केल्या. तुझं कौतुकच करतोय, घाबरू नको. मला असं वाटतं की या स्किटच्या निमित्ताने जसं मी मागच्या वेळेला ऋषी आणि अमनला स्टेजवर बोलवतो, मला असं वाटतं की आज आपल्या कुटुंबातल्या मेकअपमनना सगळ्या आपण बोलवलं पाहिजे. कारण त्यांचं आपल्या करिअरमधलं योगदान हे फार मोठं आहे, फार मोलाचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की आम्ही सगळे ॲक्टर्स जेव्हा सेटवर येतो आणि कामाला सुरुवात करतो तेव्हा पहिला नमस्कार आम्ही मेकअपमनला करतो आणि कामाला सुरुवात करतो. सो त्यांचं स्थान आपल्या क्षेत्रामध्ये फार वरचं आहे. सो त्यांचाही सन्मान करायला हवा, त्यांचंही कौतुक करायला जो आपण कदाचित बरेचदा विसरून जातो. पण आज जाणीवपूर्वक मला असं वाटतं त्यांना आपण रंगमंचावर बोलवावं आणि सगळ्या महाराष्ट्राने ते चेहरे पण बघावे अशी माझी इच्छा आहे.
आहेत ते हास्यजत्रेच्या टोटल मेकअपच्या टीमचे प्रतिनिधी म्हणून या मंचावरती आहेत. सलीम जे आहेत ते माझे पर्सनल रंगभूषाकार आहेत आणि सीमाताई प्राजक्ताच्या पर्सनल आहेत मेकअप ताई. तुम्ही जे काम करता ते इतकं मनापासून करता, इतकं जीव लावून करता आणि त्याच्यामुळे कित्येकदा तुमच्या जीवावरती ऍक्टर्सचं कौतुक होतं आणि हे कुणी नाकारणार नाही. खरंय खरंय. सो मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्यांसाठी आणि मंडळी आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. हे शाण्या बघतो काय रे? राग कोणाला देतो तू? बघू नको आधी सांगतोय. छात्र आता तू गेला रे आता. अरे बापरे अरे बापरे राग लागला. अरे बापरे माग लागलं कुत्र. खांडेकर यार वाट लागली यार. खांडेकर हाड खांडेकर. अरे मी तुझा लहान भाऊ गौऱ्या म्हणूनच बोललो हाड. खांडेकर अरे दारू काढ रे. जाम प्रॉब्लेम मध्ये आहे रे मी. खांडेकर कोणा? अरे उघडणार रे भावा. काय स्वप्न पडलं? गौरा आला स्वप्नात. उघडणार मी. जाम प्रॉब्लेम मध्ये उघडणार यार. खांडेकर यार. गौऱ्या अरे काय? अरे किती वाजलेत रात्रीचे? 12 वाजलेत. नीट बघ 2 वाजलेत. 2 घड्याळी 2 वाजलेत. माझे 12 वाजलेत. काम काय सांग लवकर. स्टार्ट हो. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे काय काळ बघ, वेळ बघ, कुठे इंट्रो देशील? अरे खांडेकर. आणि दिलास तू दिलास अर्धवट दिलास. टाणा त्याचं काय आलं? ते सांगायला आलोय. काय खांडेकर हे बघ. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा झालं टकलू. हे गौरव काय आहे? त्याच्या जाम प्रॉब्लेम मध्ये आहे मी. खांडेकर तूच मला वाचव यार. माझ्या करिअरचं कसं? खांडेकर माझं करिअर. खांडेकर माझं करिअर. खांडेकर माझा मोठा भाव आहे ना. गप गौरव रडू. मी आजच्या गावात गौरव कसं झालं? कसं पण हे कसं झालं? त्या बांग्यानी केलंय. बांग्यानी. त्या कोण? ज्याचा डोळा बारकाय ना त्यांनी. ओंकार भोजने. काय केलं? माया भोया मी गावावरून मला बोलला. काहीच करत नाही आता बघ मी. मला बोलला मी गावावरून गावठी तेल आणलंय. हे तेल 8 तास डोक्याला लाव. केस सिल्क होते. सगळा कोंडा निघून जाईल. अरे कोंडा काय? चमन कोंडा झाला माझा. खांडेकर गौऱ्या अरे माझं करिअर. ऐक त्यांनी केलंय मला. मी काय करू? अरे तुला अक्कल पाहिजे ना. ज्याच्याकडनं तेल घेतोस त्याची हेअरस्टाईल बघ आधी. उंदराने कुरतडणार की त्याची हेअरस्टाईल. खांडेकर मला माहिती नाही. मला त्याला लय मारायचं आहे. खांडेकर माझ्या करिअरची. खांडेकर माझ्या टकलावरचे पण आता विरोध होणार ना हास्य जत्रेमध्ये याच्यावर. म्हणजे तुझे केस गेल्यानंतर पण तुला वाटतं की तुला हास्य जत्रेत ठेवतील? म्हणजे हे केसांमुळे मी हास्य जत्रेमध्ये होतो आणि माझं टॅलेंट. कुठलं टॅलेंट? कुठलं टॅलेंट? एकटा आणि 12 ना हे टॅलेंट? अरे केसांच्या जीवावर तर तरलायस तू आतापर्यंत. म्हणजे
असं कसं होईल यार खांडेकर? ज्याला खूप केस आहेत त्याचं असं कसं करिअर होईल यार खांडेकर? ऐक ऐक गौऱ्या, तू गोस्वामी सरांसोबत बोललास? नाही यार, माझी हिंमत त्यांना सांगितलंस हे असं झालंय ते? अरे मी स्वतःला आरशात बघत नव्हतो, त्यांना कसं सांगू? खांडेकर यार, तूच बोल ना सरांसोबत यार, तुझं ऐकतायत ते, प्लीज प्लीज यार खांडेकर. खांडेकर यार, तू परत हसणार खांडेकर, मग तोंडावर हसणार खांडेकर. गौऱ्या, मनात दुःख आहे पण हसू येत. नको ना हसू, ऐक ना, तू बोल ना सरांसोबत यार प्लीज. मी बोलतो ना गोस्वामी सरांबरोबर. बोल ना बांग्या, तुला मारतो का कथा? हॅलो 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 सर, पशा बोलतोय. हां प्रसाद बोल. सर सॉरी, आप खूप रात्री डिस्टर्ब केलं सर. अरे नाही काय, बोल बोल. ऍक्च्युली सर तो आहे ना आपला गौऱ्या ना, गौऱ्या. कोण रे? सर गौरव मोरे. असा कोणी आहे आपल्या शो मध्ये? अहो सर, तो नाही का पवे फिल्टर पाडा तिथे राहतो तो? नाही रे, काय आठवत नाही. आपल्या शो मध्ये ऍक्च्युली बघ, तू आहेस, नमा आहे, विशाखा आहे, समीर आहे, अरुण, पॅडी, श्याम आहे, मोरे आहे, तो केणी आहे. ऐक ना, म्हणजे सरांसाठी बी एवढा अनोळखी आहे? सर तो लांब केसवाला होता ना तो गौरव, सर त्याचे केस गेले. ठीक आहे, बघू आपण ते. चल. नाही म्हणजे अरे थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, थँक्यू सर. हे काय बोलले सर? काय बोलले सांग ना सर, काय बोलले यार, सांग ना काय बोलले सर? सर बोलले केस नाही तर हास्य जत्रेत कसा ठेवणार. कोण आहे बे तू? मग थँक्यू कशाला बोललास? ऍक्च्युली मनासारखं झालं ना. मनासारखं म्हणजे सांगलं यार खांडेकर, हे केलंय रे. बरोबर आहे, पण आता काय सांगणार, लोक का ठेवतील गौऱ्या, का म्हणून ठेवतील ना तुला लोक? अरे ऐक ना, आपण एक आयडिया करू ना. आपण असं सांगूया की मी केस दान केलेत म्हणून. हा म्हणजे कसं होईल, लोकांमध्ये माझी सहानुभूती पण होईल आणि मला शो मध्ये कोणी काढणार पण नाही. तुला काय वाटतं इतके दिवस कशावर होतास तू? सहानुभूती म्हणूनच होतात. माझं टॅलेंट? कुठलं टॅलेंट? आणि गौऱ्या, मुळात तू आणि दान ह्याच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. तू जरी किडनी दान केलीस ना तर लोक बोलतील तू किडनी रॅकेट चालवतोस. कोण आहे यार मी? आणि काय ओळख आहे माझी? मी दान केलं लोकांना पटणार नाही. पटूच शकत नाही. एवढ्या रात्री कोण आले खांडेकर? एवढ्या रात्री तू बोलवलं असं ना? कर सांगतो. मी कशाला बोलू गौऱ्या, तुझ्या समोरच बोलतोय कधी बसून. जाऊ दे, नको ना उडू दरवाजा, जाऊ दे ना. अरे बघू तर दे कोण आहे ते. कोण आहे खांडेकर? नंतर कळणारच आहे लोकांना. थांब. अरे गौऱ्या, हा, अरे समीर दादा आलाय. तो टकला का आलाय आता? सोड ना. काय बोलत? टकल्या? हा म्हणजे निघाला आता. काय तुझ्यापेक्षा जास्त केस आहेत त्याला आता. बस नको ना उघडे यार, तुझ्या पाया पडतो रे. अरे पशा दादा, काय काही ना रे. एवढ्या रात्री? अरे गोस्वामी सरांचा फोन आलेला मला. गौऱ्या ना इकडे पाठमोर उभं आहे का सरळ उभं आहे? कसं उभं आहे? कसं आहे गौऱ्या? बरं आहे काय म्हणतो बाबा? मस्त अरे आहे. सरांचा फोन आलेला मला. हा बघू जरा मला. अरे सर नाही, काय नाही. बघू मला सर, मी बघू दादा. हो रे. अरे काय त्याच्यात काय एवढं? दादा डोक्यावर फोड कसा आला एवढा? काय झालं गौऱ्या तुला? अरे ते घसरून पडलो ना, डोक्यावर घसरून. डोक्यावर फोड नाही, टक्कल पडलं. हसतो तू. सॉरी. हसतोय यार, सांग ना त्याला तू. सॉरी. हसतोय यार. हे चूक आहे. अरे यार होतं यार, मी समजू शकतो यार. दादा बस. त्याला राग येतोय. गप्प बस. समीर दादा यार, तो आजी
या नाही मला मी समजू शकतो काय समजून आल्यापासून या नाही मला असं हसतोय ना अरे नाही मला मोकळा झालो बाकी काही नाही यार बघूया जवळून बघूया यार स्टँडिंग यार तू हे बघून खुश होतोयस देवाचे आभार मानले रे मी आजपर्यंत केवढा लोड मी सहन करत होतो तुझं तर क्लीन आहे आता सगळे जोक तुझ्यावर म्हणजे तुला असं वाटतंय की केस गेल्यानंतर सुद्धा त्याला असं तर ठेवतील ए अजिबात नाही हा अजिबात ठेवणार नाही लात मारून काहीतरी करणार यार समीर दादा काहीतरी करणार मी काय होतो दादा तुझे केस ट्रान्सप्लांट केलंच बा दुसरीकडचे ते तसं याचं काही ट्रान्सप्लांट अरे पण मी इथून केले ना इथून इथे केले ना तर इथे होते बघू काही नाही रे कुठून करणार रे केस आता कुठचे लावणार आहेस म्हणजे पायावरचे हातावरचे कुठचे केस लावणार आहेस बरं हे लावले एवढे कशी दिसतील ते यार डोक्यावर यार खांडेकर चरबी अजून नाही गेली बघा ना काहीतरी करा ना यार समीर दादा टेंशन घेऊ नको रे प्लीज ओके मला गौऱ्या खरंच मी जो दिल पे आज गुजर रही है ना मैं बता नहीं सकता सच में बोल रहा हूँ ऐक ना सरांना कळव फक्त मी सरांना कळव नको टेन्शन घेऊ येस येस अरे इकडे हे बघ सरांना दादा फोन करा दादा हो इकडे त्या बांगाला चिंचाचं झाडावर नेऊन मारीन त्याला मी लक्षात ठेवतो आता तो टॅलेंटवर पुढे जातोय गौऱ्या त्याला काय हे डिरेक्टर आहेत बेल बघा कुठे वाजवत आहेत जानी हम जहाँ उंगली रखते हैं बेल वहीं पे बजती है गोरायचा राजकुमार इकडे दरवाजा इकडं अज्ञानी खुद को कर बुलंद इतना कि हर एंट्री से पहले दरवाजा बंदे से खुद पूछे कहाँ से एंट्री करना चाहते त्या याला बोलू ना तो जिपऱ्या कोण तू म्हणाल सर मीच आहे तो गौरव मोरे सर ऐका ना सर हे असं झालंय सर सगळं आता सर नाहीच होणार सर बघा ना जरा म्हणजे हास्य तर नाही ठेवता येणार नाही रे नाही शक्य नाही सर थँक्यू सो मच थँक्यू खांडेकर सर ऐका ना सर बरं हे नसलं तरी माझ्याकडे आहे ना आरा बाप मरतो काय मी बच्ची डान्स आहे ना सर काय अरे बाप मरतो काय मी हे आता मी केलं आणि ते बच्ची डान्स वगैरे जे आहे ना तुझं त्या सगळ्या एडिट करायच्या गोष्टी रे कापायच्या गोष्टी तुझं नाव काय तुझं गौरव सर हां तुझा प्रॉब्लेम काय माहिती का ज्या कापायच्या गोष्टी ना त्या तू करतोस आणि ज्या ठेवायच्या गोष्टी त्या तू कापल्या उपयोग नाही आता काय करणार तर ऐका ना सर म्हणजे सर आपलं पोरग आहे सर म्हणजे आम्ही फॅमिलीतलं आहे सर आपलं कुटुंब आहे ना सर काहीतरी आपलं रे बच्चू हे नाव पटकन सांग का ना गौरव हा लक्षात नाही राहत हा काय ना बच्चू तुझी ना काहीतरी आम्ही आता करणार होतो व्यवस्था करणार होतो याला आपण कुठेतरी ठेवूया याच्यात सर मला वाटतं स्पॉट वेळ आहे का आपल्याकडे 7-8 स्पॉट आहे ब्रिलियंट आहेत सगळे स्पॉट आणि ब्रिलियंट अरे याच्यावर पंच काढणार आहेत आमच्याकडे कोमल नाव आहे
पंच एवढं नाही करावं लागत. करेल करतो ना सर, मला ठेवा ना, मी करतो ना सर. मी काय बोलतो, काय म्हणजे स्पॉट रिफ्लेक्टर म्हणून वापरू याला. अरे आपल्याला सिल्वर लागतो ना रिफ्लेक्टर. हे काय होणार आहे? काहीच चान्स नाही सर. रिफ्लेक्टर म्हणून पण नाही, म्हणजे काहीच चान्स. मी लेखक आहे, मला रिरायटिंगची सवय आहे, त्यामुळे मीच उचलतो. अरे मोठे, अरे कशाला काय करताय? कशाला बोलवलं सचिन मला? हे अण्णा पाणीला ना. सर मी गौरव आहे, गौरव. तू गौरव मोरे? मग मी राणा दुगाबट्टी. हा ठेवायचा, आजच ठेवायचा. हा याच्यातच ठेवायचा. ए अण्णा, अरे पाणीला आणायचं. अरे नाही रे, हा अण्णा नाही आहे. मग हा कोण आहे? तो ह्याच्यात नाही, आपल्या MHJ मध्ये बघतो. MHJ मध्ये बरेच जण आहेत. हा कोण आहे? अरे यार, तुला तो हा नाही का, आपली ब्रिलियंट आपली वनी आहे, तिच्याबरोबर आपण एक ठेवला आहे बघतो. दत्तू. अरे दत्तू कुठे? हा कुठे यार? काय दत्तू म्हणजे वरचा क्लास एकदम. मग आपला प्रशांत केणी? अरे तो म्हणजे प्रॉमिसिंग पोरगा आहे. हे म्हणजे हे जाऊ दे. अरे तो ऍक्टिंग नाही का? बघ ना, आपण बसतो सचिन. दोघांची ऍक्टिंग बघा. पुन्हा गाडी दोघेच घेऊन जाणार. ए वेड्या, जुजबीसाठी चाललाय पण. मरतोयस, गप राहा ना जरा. एवढा हे करता तरी नादी लागतोस त्यांच्या. अरे पण कोण आहे? कोण हा? अरे तुला अत्यंत सोपी ओळख सांगतो. आपण बघ 2-2 दिवस विषय काढायला बसतो आणि ज्याचा विषयच निघत नाही तो हा गौऱ्या. गौरव मोरे. सर मी गौरव मोरे सर. सर बघा ना काय झालंय सर. सर काय झालं? गौऱ्या, आता हास्य जत्रा सोडल्यावर काय करणार तू? यांनी ठरवून टाकलंय, मला काढलं शो मधून. सर ऐका ना सर. सर जाऊ द्या ना केसांचं. सर केसांवर काय सर, तुम्हीच बोललात ना सर. अरे ठीक आहे. हे टाइमपास खूप झालाय. गौऱ्या, टॅलेंट आहे तुझ्यात, हो ना? अरे कुठला टॅलेंट? अरे यार, मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो. जरा शांत ना सर. गौऱ्या, तू भीड बिंदास्त. तेच नसले म्हणून काय झालं? सई तुला जी चार्मर म्हणते ना. हा पण तिचा नाईलाज पण आहे ना. तू सगळे सिक्रेट नको ना ओपन करू इथे. हा सर. ते बघ, केस असल्यानं नसल्यानं काही फरक पडत नाही. याला सांग, केसांमुळे काही फरक पडत नाही. सांग सचिन याला काय. हे बघ गौऱ्या, विनोद जाऊ दे. सर पण एक प्रश्न पडलाय तुला. 2-2 माईक काय आहेत? हा डायरेक्शनचा, हा ऍक्टिंगचा. गौऱ्या, कसं असतं म्हणजे उत्क्रांतीचा नियम आहे. ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ना ते गळून जातात. म्हणजे तू डोक्याचा वापर करत नाही, केस गळून गेले. आम्ही जास्त वापर करतो, त्याचा पांढरा होता. ह्यांचं कुठं काय आहे? हे काय रे? पांढरी आहे ना दाढी. हाय हाय हाय. तू ना गौऱ्या स्क्रिप्ट सारखं माणसांकडे पण वरवर नको बघू. नीट बघ. करेक्ट असं जायचं. मग हे बघ, तर सुरेश कसं आहे, तू ये. थँक्यू सर, थँक्यू. शो मध्ये ना? नाही ऑडिशनला ये. तू एखाद्याला कोणाला तरी घेऊन ये, राख्याला वगैरे घेऊन ये. मस्त तयारी कर
ऑडिशन दे, आम्ही राख्याला सिलेक्ट करतो. अरे सर मी खांडेकर यार माझं ए चल आता आपण जमलो जाऊ तर जरा विषय काढूया ना. अरे हा यार, केलं पाहिजे. समीर ये. हे समीर चल. तो एक जण कुठे आपला हिमाचलला गेलाय ना. चला हे विषय काढायचा. अरे पण यार ते गौऱ्या मोरेचा काय विषय काढायचा यार. त्याचे विषय दोन दिवस सुचत नाही आपल्याला. त्याचं काय करायचं. अहो सर आपण काढला ना. काय विषय? नाही अहो गौऱ्यालाच काढला ना. आता 4 विषय मला आता आठवले. गौऱ्याला काढला आम्ही. वेळ झालीये पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी घोषित करण्याची. आणि पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत पृथ्वी प्रताप. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. हे वाक्य इथे येऊन मला कधी म्हणता येईल याची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. ती संधी आज मला मिळाली. नावात टॅलेंट आहेच. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत पृथ्वी प्रताप आणि प्रसाद खांडेकर. दोघांनाही मिळतंय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. अभिनंदन. मंडळी, विनोदाच्या अशा खासम खास तऱ्हा तुम्हाला बघायला मिळणार आहेत, परंतु पुढल्या भागात तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.